उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. ही जी वरद प्रार्थना आपण म्हणतो, ही वरद प्रार्थना म्हणजे अनुसंधानात राहण्यासाठी नेमकं काय काय हवं त्याचं मार्गदर्शन आहे. स्वरूपानंदांची ती प्रार्थना आहे. म्हणजे त्यांनी जी लिहिली होती ते सर्वांसाठी नाही, स्वतःसाठीच. म्हणजे जो स्वतः साधक जो प्रयत्न करतो त्यांनी ते मागणं मागितलं आहे. पण जीवनविद्येच्या तत्वज्ञानाप्रमाणे आपण ते सर्वांना मिळावं. ते सर्वांना मिळताना त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्यासकट आपल्याकडे नेमकं काय काय वागणं झालं पाहिजे, कसं पाहणं झालं पाहिजे, की कसं प्रत्येक ठिकाणी कसं पाहता आलं पाहिजे, हे त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे. म्हणून स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. म्हणजे हे जेव्हा आपलं चित्त सतत स्वरूपाच्या अनुसंधानात राहायला लागेल तेव्हा काय होईल, की काय व्हायला हवं. कारण नुसतं स्वरूपानुसंधान आहे का जाणीव आहे कळलं, पुढे काय असा प्रश्न येतो ना. तर पुढे काय म्हणजे पुढे आचरण. पण ते आचरण कसं ते त्याचं इथे वर्णन आहे की उद्धारा जगतधारा देई सर्वा. त्यांनी तिथे देई म्हटलं होतं, आपण तिथे बदल केला. देई सर्व असावर, की असा वर दे. काय वर, की सगळ्यांना स्वरूपानुसंधान प्राप्त व्हावं. आता क्रिया तशी प्रतिक्रिया. म्हणजे जो मागणं मागतोय त्याला पण त्याचं मिळणार, पण आग्रह नको, का नाही मिळत, मिळणार एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणून देई स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. मग ते होत असेल तर काय होईल, काम क्रोधादी कथारा मिळून चंद. मग इथे कामना, क्रोध, मद, मत्सर, मोह ह्याला थारा मिळता कामा नये. म्हणजे अनुसंधानात असेल तर ह्या गोष्टी आपल्याकडे होता कामा नाहीत किंवा असू नाहीत. चुकूनही रागवायचं नाही, चुकूनही अनिष्ट चिंता. कामना म्हटल्यानंतर वेगळ्या वेगळ्या इच्छा आपल्याकडे असतात, पण त्या योग्य त्या असाव्यात. म्हणजे योग्यता असा म्हणजे कामना म्हणजे काही लोकांचं वाईट व्हावं ही पण कामना लोकांची असते, तसं असतं का. म्हणजे चांगल्या कामना असणं काहीच वाईट नाही.
म्हणून कामना, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, भीतीसुद्धा नकारात्मक दृष्टीने तिथे माणसाला काळजी लागते, चिंता लागते. त्याचं खरं कारण, त्याचं मूळ कारण भीती असते. पुढचं माझं कसं होणार आणि कसं होणार त्याची चिंता असते. म्हणून काम, क्रोधादी कथारा मिळून अंतरी, म्हणजे आपण जेव्हा ही प्रार्थना म्हणतो ते ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी प्रार्थना, की आपल्याला तरी लक्षात आलं पाहिजे की आपल्याकडे विकार होता कामा नाहीत. अनुसंधानात असेल ते विकार तिथे होणार नाहीत. मग विकार यायला तर काय समजायचं, आपल्याला खूप अभ्यास करायचा अजून अनुसंधानाचा, कळलं. म्हणून काम, क्रोधादी कथारा मिळून अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांत, की सतत स्मरण पाहिजे की सर्वत्र हे चैतन्यच आहे. जर हे सतत स्मरण असलं, रागवणार कोणावर? आपणही चैतन्य, समोरही चैतन्य, कोण कोणावर रागवणार? मग रागवण्यासारखं काहीच नाही आहे. लक्षात आलं की भेदामध्ये राग आहे, अभेदामध्ये प्रेम आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की ते खरं म्हणजे हिंदीमध्ये राग म्हणजे प्रेम, मराठीत राग म्हणजे क्रोध पकडतो ना, ते हिंदीमध्ये राग ह्याचा अर्थ प्रेम. आता तो तिथे अर्थ असा ना, आपल्याकडे विरोधार्थ, ते आता प्रत्यक्ष भाषेचाच भाग आहे. तर अखंडित वसो म्हणजे सतत तूच सर्वत्र आहेस, हे चैतन्य सर्वत्र आहे, इतकं दृढ झालं पाहिजे की कुठेही पाहिलं तरी ते चैतन्य किंवा जाणीव, ह्या दोन गोष्टी आपल्याकडे सतत लक्षात असल्या की समोर आहे ते चैतन्य. म्हणजे आपलं टोनच वर होणार नाही. आपण रागवतो म्हणजे नुसतं उगीच वरवर रागवतो ना, काही अशा वेळेला रागवतो की आपला टोनच बदलतो. बोलायची भाषा असते ना की समोरच्याला लागते, टोचते, आणि हा टोन पण बरोबर नाही. आम्ही कुठं रागवलो, पण आपण आपल्या बोलण्यातून असं टोचलेलं असतं की समोरच्याला दुःख होतं. म्हणून आपलं टोनकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून अखंडित वसो चित्ती, सतत चित्तामध्ये हेच असलं पाहिजे की सर्वत्र हे चैतन्य स्वरूप, आणि सगळी चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत, सगळे एकाच स्वरूपाचे अवयव आहेत. त्यामुळे कोणाचाही द्वेष नको, कोणाचाही मत्सर नको, कोणाबद्दल राग नको, चीड नको. हे साधकाला तरी कळलं पाहिजे. इतरांना कळत न कळत त्याचा अभ्यास होता होईल. आता आपण जर साधन करतो आहोत, अभ्यास करतो आहोत, इतके प्रयत्न करतो आहोत, तर आपलंच परिवर्तन आपल्याकडे व्हायला पाहिजे. आपणच प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आपल्याकडे हे केलं पाहिजे, पण सर्वांसाठी मागा, पण लक्ष कुठे पाहिजे? आपल्याला हे आत्मसात झालं पाहिजे. म्हणून अखंडित बसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. मग पुढे झाले शरीरी ही घरीदारी कन्या पुत्रादी परिघरी अनासक्त असो चित्त आसक्त त्वदन. म्हणजे इथे काय होतं, शरीर माझं शरीर, आसक्ती म्हणजे काय, माझं मला वाटतं ते आसक्ती आहे. शरीरी घरीदा घर, माझं घर, घरदार म्हणजे प्रॉपर्टी असेल तर माझी प्रॉपर्टी आहे, सगळं माझं माझं म्हणतो ना आपण. म्हणून शरीरी घरीदारी कन्या पुत्रादी परी, सगळी कन्या कोणाची, माझी, पुत्र कोणाचा, माझा. हे सगळं नाती असतात. त्या नातीमध्ये देहभाव प्रचंड असतो, प्रचंड म्हणतो, कारण देहभाव हा जवळच जास्त असतो. लांब गेलं तर तुम्ही पाहुण्याकडे जरा कमी असतो. ते म्हणतात हो, म्हणजे काही लोक हो म्हणतात, काही नाही, मी म्हणतो तसं कर म्हणतात, तो वेगळा भाग. आणि म्हणून शरीराच्या ठिकाणी ते माझं नाही ही निरासक्ती आहे. लक्षात घ्या, माझं नाही म्हणजे कोणाचं आहे, चैतन्य स्वरूपाचं. आणि वस्तुस्थिती आहे, हे शरीर आपण कुठे निर्माण केलं, आणि आपण म्हणणारा आपण कोण आहे, कोणच नाही आहे. म्हणजे तोत्याचं बंड म्हणायचे. तोत्याचं बंड म्हणजे ते कोणते बरं सद्गुरू होते, त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलं होतं, आत्मज्ञानाची गुरुकिल्ली म्हणून, सिद्धरामेश्वर. तर त्यांनी अशी एक गोष्ट सांगितली. एक राजा होता, एक राज्य होतं, आणि तिथे न्यायाधीश वगैरे सगळं चांगलं झालं. पण तिथे एक गणेश पितळे दरवाजा असा एक स्टॅम्प होता. सोमाजी गोमाजी नाही, पितळे काय सोमाजी, काही लक्षात ठेवा तुम्ही, सोमाजी गोमाजी कापसे म्हणा, तसा एक रबर स्टॅम्प होता. आणि कोणताही निर्णय दिला, सरकारी निर्णय की तो ठप्पा मारला तरच तो अप्रूव्ड, म्हणजे पक्का असायचा असा. तर तो ठप्पा मारला की मग ते राजाचं फरमानच व्हायचं. जसं आपल्याकडे पण गव्हर्नमेंटचे काही स्टॅम्प असतात,
ते लावले की मग बरोबर, मग त्याच्याच कोणाला तो डुप्लिकेट कोण करू शकत नाही, त्याच्यावर मग मोठी केस होऊ शकते केलं तर, आणि कोण करायला जात नाही ती गोष्ट. तर तसं तो सोमाजी गोमाजी कापसे माझ्या नावाचा तो एक ठप्पा तयार होता. म्हणजे कोर्टाने निर्णय दिला की कोणी राजदरबारी निर्णय झाला की असं केलं पाहिजे, नियम निघाला की आपल्याकडे आता जसं सर्क्युलर निघतात, GR निघतात, तसे त्यावेळेला GR निघत असतं, पण तो स्टॅम्प लागला की ओके. तो एक न्यायाधीश नवीन निरंतर तो म्हणाला हा सोमाजी कापसे कोण आहे म्हणून त्याने पूर्वीच्या सिनियर न्यायाधीशांना विचारलं. तो म्हणतो मलाही माहीत नाही, मी यायच्या अगोदर तो ठप्पा होता. मग त्याने असं विचार करता करता अगदी त्या पंतप्रधान म्हणजे प्रधान होता राज्याचा, त्याला विचारलं हा सोमाजी कापसे तो म्हणतो मलाही माहीत नाही. म्हणजे हा सोमाजी गोमाजी कापसे हा ठप्पा आला कुठून, म्हणजे आपण म्हणतो ना एवढा फायनल द्यायला तो एवढा इम्पॉर्टंट ठप्पा होता. तो त्याने परत विचार अगदी राजापर्यंत गेला. राजा म्हणतो मलाही माहीत नाही, माझ्या अगोदरपासून तो ठप्पा आहे. म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये पण कामं कशी करतात माहिती आहे, पूर्वीचं झालं असेल तर आपण करायचं ना, आपण नवीन काय करायचं नाही, कारण जबाबदारी आपल्याला नको. तसे सगळ्याकडे राज्यकारभार आपल्याला जबाबदारी नाही, पूर्वी ठप्पानं मार. म्हणून हे सगळं केल्यानंतर सोमाजी गोमाजी कापसे कोणच नव्हता. कधीतरी कोणाच्या डोक्यातून आला असेल आणि कुठेतरी त्यांनी ठप्पा मारला असेल, तोच परंपरेने, म्हणजे परंपरेने आपण बऱ्याच गोष्टी करतो ना आपल्या जीवनात सुद्धा, रूढी परंपरा सगळ्या सांभाळायला पाहिजे म्हणतो ना, तर ती मेंटॅलिटी जी असते, मानसिकता असते, त्या मानसिकतेने तो करतो. मी शेवटी त्याला काहीच आधारच नव्हता, तर त्यामुळे न्यायाधीशाने सगळ्यांशी सल्ला मसलत करून तो ठप्पा काढून टाकला. राज्यकारभार चालला, त्याच्यावर नवीन काय ठप्पा मारायचा तो मारला, सगळं झालं. तसं मी म्हणून हा सोमाजी गोमाजी कापसे आहे, तो कोणच नाही आहे. पण ते आपल्याला समजायलाच कठीण होतं, कारण तो मी म्हणून मीच पकडत बसतो. तो कोण पकडतो जाणीवच मी म्हणत बसते, ते पण का देहभावातून मी. मग देहभावातून जो ठप्पा असा मारलेला आहे तो खरा आपला नाहीच आहे, कारण त्याचं कोणच नाही आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं. म्हणून शरीर कोणाचं आहे, चैतन्य स्वरूपाचं. घर कोणाचं, चैतन्य स्वरूपाचं. मुलं मुली नातेवाईक सगळं जे आहे ते कोणाचं आहे, सगळं चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. मग असं माझं जायला पाहिजे, आणि मग हे चैतन्य स्वरूपाचं म्हणून त्यांच्यासाठी कर्तव्य धर्म केला पाहिजे. काय सांगतोय बघा, घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असोचित, म्हणजे माझं नको. मग म्हणजे काय सांगितलं, आसक्त निरासक्त त्वद अनुग्रही, म्हणजे तुझ्या स्मरणात हे सर्व तुझं आहे हे स्मरण झालं की आसक्ती गेली आणि निरासक्त आली. म्हणजे निरासक्त म्हणजे काय, ते घरदार सोडायला पाहिजे, मुलांना सोडायला पाहिजे, हा उलटा अर्थ लावला म्हणून सगळे ते कुंभामध्ये गेले. कुंभ म्हणजे मडकच असतात कळलं. तर इथे शरीरीही घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वद अनुग्रही. आसक्त कुठे असलं पाहिजे, आहे ते चैतन्य इथे आसक्त, तिथे माझं चैतन्य नाही, आहे ते चैतन्य, चैतन्याचं सर्व काही आहे, ही आसक्ती असली. आसक्ती म्हणजे ते दृढभाव असला पाहिजे. आणि ह्या दृढभावातून कुठेही पाहिलं तर आपल्याला हे सतत लक्षात आलं पाहिजे की हे सगळं चैतन्य स्वरूप आहे, हे सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे, दोन्ही अंगाने पाहता येतं. म्हणून हे परिवर्तन आपल्याकडे व्हायला पाहिजे. जिथे माझं मला वाटतं तो सोमाजी गोमाजी कापसे आहे, तिथे कोणच नाही आहे ती जाणीव आहे. आणि ही जाणीव स्वतःलाच सोमाजी गोमाजी कापसे समजते. देह म्हणजे असं कोणच नाही. मग आहे कोणाचं, हे चैतन्य स्वरूपाचं सर्व आहे. म्हणून चैतन्य स्वरूपाचं सर्व आहे, ह्या दृढ भावामध्ये जीवन जगणं म्हणजे हे सतत अनुसंधानातून जीवन जगणं आहे, लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलं, शरीरी घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वद अनुग्रही. आता स्वरूपानंद महाराज होते ते ना काय संन्यासी म्हणजे स्वामीच म्हणाले. स्वामी म्हणजे घरदा, म्हणून त्यांनी नको काय म्हणाले, नको धन नको मान नको लौलिका. आपण प्रापंचिक लोक मान मिळाला पाहिजे असा आग्रह नाही, पण सर्वांना मिळू दे म्हणायला काही हरकत नाही ना. नाही तर कोणाला मान नको, कोणाला धन नको, मग हा संसार चालायचा कसा. स्वरूपानंदांचं काही एवढी पुण्याई होती, त्यांनी काही नाही केलं तरी त्यांना 35 वर्ष सांभाळत एक शिष्य त्यांचा तयार होता, कारण त्यांच्याकडे पुण्याईच भरपूर होती.
पण प्रापंचिक माणसाला व्यवहार करायला पाहिजे, पैसे पाहिजेत, एकमेकाशी वागताना रिस्पेक्ट देऊन वागता आलं पाहिजे. अगदीच काही लाचारून बोलायचं की लाचारून वागायचं नाही आहे. प्रापंचिक माणसाला ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून मिळो धन सर्वांना, मिळो मान, मिळो लौकिक आगळा. म्हणजे काही पारितोषिक मिळतात, काही करतात, लौकिक आगळा असतो. पण हे करताना सोडवी परी हा मद मोह पाशातून गळा. म्हणजे इथे हे मिळालं म्हणजे मध चढायला नको, कोणी मान दिला, कौतुक केला म्हणजे डोक्यात हवा भरायला नको. मग इथे मध नको, दुसरं काय नको, मोह नको. कारण आपल्याला तो मोह असतो, आपल्याला मिळाला पाहिजे, त्या दुसऱ्या आपल्याला काय मिळत असा एक मोह येतो त्यावर. त्याची काही आवश्यक, मध आणि मोहाचा हा पाश आहे आपल्या भोवती, पण आपल्याला ते कळत नाही, त्यात आपण अडकलेलो आहोत. माणसाला मध लगेच चढतो. राग हे मधाचंच एक रूप आहे. मोह पण होतो, म्हणजे ज्या गोष्टी करू नयेत वाटतं, करायला नको ते पण करतो. म्हणजे काही लोक चोऱ्या करतात, आता सायबर विबरच्या ज्या चोऱ्या आहेत पैशासाठी करतात, हा त्यांना मोह आहे पैसा भरपूर मिळावा म्हणून, आणि त्याच्यातून ते रिस्क घेत असतात. म्हणून सोडवी हा परी मद मोह पाशांतुनी गळा, असो भोग असो त्याग. इथे मध्य, भोग नको पण नाही आणि हवाच असंही नाही. पण मिळाला तर नकोही म्हणायचं आणि हवाही म्हणायचं, आणि जे आहे ते स्वीकारायचं. म्हणून असो भोग असो त्याग. जेव्हा त्यागवृत्ती पण असली पाहिजे, पण अशी त्यागवृत्ती ना की आपण दुःखी व्हायचं, म्हणजे आपल्या घरात सगळं विकून त्यागवृत्ती, तशी गरज नाही आहे. प्रापंचिक माणसाला नेहमी मध्यामध्ये राहता पाहिजे, म्हणजे सुवर्ण मध्य. जीवनविद्या काय म्हणते, आपण सुवर्ण मध्य आला पाहिजे, हे कळलं पाहिजे. म्हणून भोग असू देत, त्याग असू देत, असो भोग असो त्याग, असो विद्या असो कला. म्हणजे सगळ्या गोष्टीत आपण जेव्हा जीवन जगत असताना लक्षात काय असलं पाहिजे, असो भोग असो त्याग, असो विद्या असो कला, अविट पदपद्मांची भावभक्ती दे सगळा. हे पदपद्म, त्या ठिकाणी भावभक्ती पाहिजे. ती पदपद्म कशी आहेत, अवीट, ज्याचा वीट येत नाही असं पदपद्माचा आपल्याला लाभ हवा. अवीट पदपद्मांची भावभक्ती, तिथे भावभक्ती असलेली. हे अवीट पदपद्म कोणते, सत आणि चित. जे सतत आहे ते सत, आणि चित जाणणं, हे दोन पद आहेत. ती तिथे म्हणजे सत म्हणजे सतत आहे, म्हणजे सत आणि सत्य याच्याला फरक कळायला पाहिजे ना. ते सत आहे म्हणजे ही जाणीव सत आहे, हे ते पदपद्म आहे. अविट पदपद्मांची भावभक्ती दे सगळं. ते भावभक्ती पाहिजे की त्या तत्वाशी आपला भाव, म्हणजे आपण जाणीवच आहोत, ती भावभक्ती आहे. मग जाणीवच आहोत म्हणता म्हणता जाणीव म्हणून आपण जेव्हा जीवन जगायला लागतो ती भावभक्ती प्रगट झाली. म्हणून भावभक्ती दे सगळा, सगळ्यांनाही भावभक्ती मिळू देत. चराचर दिव्य रूप दिसे. त्यांनी लिहिलं होतं नरनारी दिव्य रूप. आपण चराचर म्हणजे इथे नरनारी पण काय बरोबरच आहे, पण आपल्या दृष्टीने आपण म्हणतो चर, जे जे आहे ते समोर जे जे दिसते ते, आणि जे जे अचर आहेत ते सगळं. चराचर दिव्य रूप दिसो, सगळीकडे चैतन्य स्वरूपच आहे हे पाहता आलं पाहिजे. हे जर दिसलं पाहिजे, अनुसंधानात हे दिसलं पाहिजे, म्हणजे कळलं पाहिजे. असं काय दिसणार नाही, दिसणार झाड तर झाड दिसणार, समुद्र तर समुद्र दिसणार, डोंगर तर डोंगर दिसणार, पण आपल्याकडे भाव काय असला पाहिजे, तिथे दिव्यत्व आहे. चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी. म्हणून रूपाच्या अपेक्षेत पण, आणि तिथे जे जाणीव आहे, तिथे जे तत्व आहे त्या तत्वाच्या अपेक्षेत, दोन्हीकडे ते सतत स्मरण असलं पाहिजे. दोन्हीकडे आहे. आपण काय सिद्धांत म्हणून म्हटलं की ते नेमकं काय सांगितलेलं आहे की जे जे दृश्य जगत दिसतं तिथे जाणीव ही असतेच, आणि तिचे गुण तिथे प्रगट होतात. म्हणून कुठेही पाहिलं आणि माणसाने माणसाकडे पाहिलं तरी तिथे ते चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे हा भाव असला पाहिजे, ते दिव्य स्वरूपाचंच रूप आहे हा भाव असला पाहिजे. म्हणून चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतर, म्हणजे हे आपल्या अंतरात सतत राहिलं पाहिजे. जेव्हा अंतरात राहतं की अंतरात आहे की इथे दिव्य स्वरूप आहे, हे दिव्य स्वरूप आहे, हे दिव्य स्वरूप आहे, दिव्य, आपल्याकडचा विचार लगेच बदलतो.
म्हणून हा विचार सतत जर असेल की चराचर दिव्य रूप आहे, सर्वत्र हे चैतन्य म्हणजे दिव्य, चैतन्याचा दुसरा अर्थ दिव्य स्वरूप, सगळे अर्थ बरोबर आपल्याला लागले पाहिजे. नुसतं चैतन्य म्हणजे चैतन्य म्हणतो आणि आपल्याला लक्षात येत नाही, तर चैतन्य म्हणजे दिव्य स्वरूप. म्हणून चराचर दिव्य स्वरूप दिसो बाहेर अंतरी, सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी. म्हणजे सर्वांचं भलं झालं पाहिजे, भलं व्हावं भलं व्हावं हे सतत असलं पाहिजे. भलेपणाचा विचार आपल्या लोकांसाठी असतो, पण ज्यांच्याशी आपलं भांडण तंटे आहे की ज्यांची मतं पटत नाही त्यांच्यासाठी जरा भलेपणाचा विचार यायला कठीण पडतं. पण इथे लक्षात काय ठेवायचं, चराचर सर्वत्र हे चैतन्य स्वरूप आहे, त्यामुळे भेदभाव आपल्याकडे करता कामा नये. म्हणजे सत्साध्याकडे भेद दिसताच कामा नये. त्याला रूपं जरी अनेक दिसली तरी ती एकाच स्वरूपाची आहे, हा अभेद आहे. आणि रूपं अनेक दिसल्यानंतर ते माझं तुझं सुरू होतं, ते भेद आहे. त्या दोन गोष्टी मुद्दाम लक्षात ठेवायच्या की ते नेमकं आपल्याला कसं पाहता आलं पाहिजे अनुसंधानामध्ये. म्हणून चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतर, म्हणजे सतत स्वतःला सांगत राहता आलं पाहिजे. हा अभ्यास करावा तो, कारण हा अभ्यास सुरुवातीला जमत नाही. इथे देहभावातून बघण्याची सवय असल्यामुळे भेदातूनच बघण्याची आपल्याला सवय आहे. मग आता इथे उलटं करायला लागेल की झाड दिसलं तर काय चैतन्य स्वरूप, मांजर दिसली चैतन्य स्वरूप, कुत्रा दिसला चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे हे फक्त कळतं. दृश्य जगत दिसतं, शरीराचा आकार दिसतो आणि तिथे जाणणारं तत्व आहे हे सगळं कळतं आपल्याला. पण प्रत्येक माणसाकडे पाहिलं तर स्टेशनवर बसायचं, जो माणूस आहे तो चैतन्य स्वरूप चैतन्य स्वरूप असा प्रॅक्टिस केलं तरच ते जमणार, नाही तर ते जमत नाही. आता बिनओळखाचं बरोबर वाटतं, पण ओळखीचं ज्याच्याशी पटत नाही मग त्याला अगदी फोटो समोर ठेवा चैतन्य स्वरूपाचं चैतन्य स्वरूपाचं, तर आपला आचरणात बदल. कारण तो अंतर्मनाचा पॅटर्न एकदा तसा बनलेला असतो ना, तिथे जराशी जाणीवेचं प्रगटीकरण त्याचं होत नाही. पण ते केलं पाहिजे तर सुधारणा आहे, नाही तर सुधारणा नाही. हे ज्याचं त्याने स्वतः समजून घेतलं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला पुढे पाहता आलं पाहिजे. म्हणून चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी, सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी. मी माझे मावळ, सर्वात महत्वाचं मी आणि माझं हे मावळलं पाहिजे. आणि सर्व जे आहे ते तू तुझे उगवतात, हे सर्व चैतन्य स्वरूपाचंच आहे किंवा सद्गुरू स्वरूपाचं आहे. ते सद्गुरू भक्ती असेल तर सद्गुरू स्वरूपाचं. जे जे आपल्या जीवनात माझं वाटतं ते माझं म्हणून नाहीच आहे, ते आहे चैतन्य स्वरूपाचं. सगळं चैतन्य स्वरूपातून निर्माण झालं म्हणून चैतन्य स्वरूपाचं आहे. तर ते जे आहे ते चैतन्य स्वरूपाचं किंवा सद्गुरू स्वरूपाचं आहे. सगुण रूपात सद्गुरू, निर्गुण स्वरूप निराकार स्वरूप म्हटलं की चैतन्य, म्हणून तेच सगुण स्वरूप. म्हणून तिथे सद्गुरू स्वरूपाचं स्मरण केलं की हे सद्गुरू स्वरूपामुळे चाललंय, माझं इथे काहीच नाही. हे आपल्या मनामध्ये तो भावना दृढ करायची असते, तोंडाने बोलायची गरज नाही. माझं नाही माझं नाही असं बरेच लोक बोलतात, वाईट काहीच नाही, पण मनामध्ये तो माझे पण तसंच जर राहत असेल तर ते माझं म्हणूनच बाहेर पडतं. अशा वेळेला बाहेर पडतं की आपल्यालाच कळत नाही. कळलं ना? म्हणून आपल्या घराकडे जरी बघितलं तर ते आपलं नाही म्हणून जरा विचार करून बघायचं. प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही जमणार. नाही तर तुम्ही हो बरोबर आहे म्हणता आणि हे कोणाचं आहे, माझं घर आहे म्हणतो असं होतं ना. मग तुम्हाला हे घर कोणाचं आहे, देवाचं घर आहे म्हणायचं. कळलं? हे देवाचं घर आहे, चैतन्य स्वरूप म्हणजे देवाचं घर किंवा सद्गुरूंचं घर. म्हणजे देवाचं घर म्हटलं तरी कोण ऑब्जेक्शन घेणार नाही तुम्हाला. कळलं ना? हा म्हणता जाऊ द्याचं डोकं फिरलंय म्हणतील मनातल्या मनात, चाल जाऊ दे. कळलं की नाही? तर मी माझे मावळ, सर्व तू तुझे उगस, सर्व जे जे आहे ते तुझं आहे. तुझं म्हणजे कोणाचं आहे? चैतन्य स्वरूपाचं. आणि परत आणखीन महत्वाचं आहे, नुसतं तू तुझं म्हटलं की थोडंसं मी असतोच तिथे. तू असतो म्हणजे मी आहे, आणि मी म्हटलं की तू आहे, हे एकमेकाला पूरक पोषक आहेत ना. म्हणून त्यांनी पुढे आणखीन सुंदर मागलं, मी माझे मावळो तू तुझे उगवता, मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वात. मी आणि तू पण नाही आहे, ते कोण? चैतन्य स्वरूपाचं. चैतन्य स्वरूपाचं सगळं जीवन आहे आणि चैतन्य स्वरूपाचं सगळं आपलं जीवन चाललेलं आहे. हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात घेतला की ते, म्हणून शांतपणे बसल्यानंतर पण विचार करायचा, हे सर्व कोणाचं आहे? हे चैतन्य स्वरूपाचं आहे. ही मनापासून जेव्हा आपण खरोखर अंतरातून हा अभ्यास करायला लागतो
तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. कारण आपण वरवर ज्यावेळी शब्दाने हो हो म्हणतो, पण प्रत्यक्ष कृतीप्रत आपल्याला आतमध्ये काय असतं, माझंच घर, माझीच मुलं, माझीच प्रॉपर्टी, सगळं येतं ना. व्यवहाराच्या अंगाने ते बरोबर पण आहे, असं काय म्हणत नाही, ते चूक आहे. पण आपल्या अंतरात मात्र ती भावना असता कामा नये. आपल्या अंतरामध्ये हे सगळं देवाचं आहे, सद्गुरु स्वरूपाचं आहे, हाच भाव दृढ करत जायचा. तेव्हा ते अनुसंधानाकडे वळणार. अनुसंधानाकडे वळण्यासाठी आपल्याला हे विचार, आपलं चिंतन, हे सगळं त्याला पूरक पोषक पाहिजे. नाही तर ते नुसतं जाणीव म्हटलं, चैतन्य स्वरूप म्हटलं की तेवढा ते म्हणतो आणि बोलायला मग माझं माझं म्हणून सुरू होणार. तसं ते उपयोगाचं नाही आहे, लक्षात ठेवा. सर्वांबद्दल करुणा, म्हणजे इथे सर्वांबद्दल करुणा असली पाहिजे की सर्वत्र हे चैतन्यच आहे आणि त्या चैतन्यातून तो आपल्याला आपलेपणा इतका पक्का झाला पाहिजे की आपल्या सगळ्या दुर्भावना त्यातून दूर झाल्या पाहिजेत. दुर्भावना येताच कामा नये कोणा. म्हणून मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता. एकच तत्व अनेकत्वाने प्रगट आहे, हे इतकं पक्का. एकच चैतन्य स्वरूपाचं आहे, ते विविध रूपाने प्रगट आहे. विविध रूपाने म्हणजे तिथे व्यवस्था रूपाने ते प्रगट आहे. व्यवस्था रूप म्हणजे ते नियमाने प्रगट आहे. ह्या नियमाशी सुसंगत कसं वागायचं ते कळलं पाहिजे. सगळे आपलेच म्हटले तरी आता वाघ पण आपला आणि मांजर पण आपली, पण ते नियम आहेत, ते नियम लक्षात ठेवा. आपली म्हणजे त्याच्यापासून किती लांब राहायचं ते बघा. आपली म्हणून मिठी मारायला गेलं तर काय होईल, वाघाच्या बाबतीत. पण माणसाला मिठी मारायला काय हरकत नाही, माणूस खाणार नाही तुम्हाला. लक्षात घ्या. ती तो मुन्नाभाई मध्ये होतो ना, मुन्नाभाई ना, प्यार की झप्पी. खरोखर महत्वाचं आहे की तो माहिती आहे का सगळ्यांना, पिक्चर तर बहुतेक बघितलेला असेल ना. प्यार की झप्पी म्हणजे जो बिचारा तो स्वीपर होता, झाडू मारताना चिडत होता, सगळेजण तिथे ओला ओला अंगात सगळे पाय होते, तिथे जायचं चिडत होता. तर तो हा जाऊन सरळ मिठी मारली, अरे कितना अच्छा काम करतोय तो म्हणून. त्या डोळ्यातून पाणी आलं. जो चिडचिड करत होता, रागवत होता, तो इतका भारावून गेला, गहीवर आला. का होतं, प्रत्येक माणसाला रिस्पेक्ट हवा असतो आणि प्रत्येक माणसाला प्रेम हवं असतं. लक्षात ठेवा. आपल्यालाही तेच हवं असतं आणि समोरच्यालाही तेच हवं असतं. म्हणून जेव्हा समोरच्याची काही अडचण किंवा समोरच्याचा काही त्रास जेव्हा आपण समजून घेऊन त्याला अगदी जवळ घेतो, तेव्हा त्याच्यात ते मुळात जे स्वरूपाचा जो भाव आहे तो तिथे करुणा तिथे प्रकट होते. लक्षात घ्या. आपण बाकीच्या गोष्टीत बऱ्याच भावनाशील असतो, पण एकमेकाच्या संबंध ठेवताना तिथे मात्र आपण माझं तुझं करत त्या भावना बाजूला खिचून टाकतो आणि तिथे आपलं चुकत असतं. म्हणून इथे प्रत्येकाला रिस्पेक्ट हवा असतो आणि प्रत्येकाला आपलेपणा हवा असतं, प्रेम हवं असतं. हा महत्वाचा बोध आहे. अनुसंधान म्हटल्यानंतर जगण्याची जी कला आहे, ही कला आपल्याला आत्मसात करायची. अनुसंधान म्हणजे काहीतरी मारून डुबकून म्हणजे मारून मुटकून म्हणतो ना आपण, तसं काही करायची गरज नाही. आपल्याकडे हे सहज व्हायला पाहिजे आणि सहज होईल कधी, हेच असं चिंतन. म्हणून ही प्रार्थना, वरद प्रार्थना म्हणजे खरं मार्गदर्शन आहे की मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्व. एकाच तत्वाचे आपण सर्व आहोत. हा बोध जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अनुसंधान होणार नाही. अनुसंधानासाठी हे सगळे भावना आपल्याकडे अशाच पद्धतीने सद्भावना प्रकट झाल्या पाहिजेत. म्हणून प्रत्येकाशी बोलताना रिस्पेक्ट देऊन बोललं पाहिजे. हे आपण आपल्याला सवय लावायला लागते. अगदी आपल्या घरात लहान मूल असेल तर मुलाशी पण आपल्याला रिस्पेक्ट देऊनच बोललं पाहिजे. त्या लहान मुलाला पण रिस्पेक्ट आवडतो. तुम्ही बघा, त्याला कोणतरी जे रिस्पेक्ट देऊन बोलतो तिकडे तो जास्त आकर्षित होतो आणि त्याला आई बे अरे ब्याब्या इकडे इकडे, तर तो रिस्पेक्ट देण्याकडे पळेल, तुझ्याकडे नाही येणार. कळलं. म्हणून आपलं सगळं बोलणं, आपले विचार, आपल्या भावना ह्या चैतन्य भावाच्या असल्या पाहिजे. म्हणजे सर्वत्र हे एकच चैतन्य सर्व रूपाने प्रगट आहे. हे आपल्याला शिकायचं आहे. शिकायचं नुसतं जाणीव आहे की चैतन्य स्वरूप आहे हे ज्ञान आहे, पण त्या ज्ञानातून आचरण कसं झालं पाहिजे हे कळलं पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो परिणाम झाला असं म्हणताच येत नाही. आचरण हे तुमच्या विचारांचा परिणाम असतो. विचार हा तुमच्या भावनेचा परिणाम असतो. भावना हा तुमच्याकडे कोणता भाव आहे त्याचा परिणाम असतो.
म्हणजे नुसतं जे आचरण केलं की भावापर्यंत पोचले असतं. भाव, भावना, विचार आणि आचरण. म्हणून एखादा माणूस अत्यंत प्रेमळपणे जेव्हा सगळ्यांशी संबंध ठेवत असेल तर त्याच्या भावना प्रेमाच्या असतात, त्याचा भाव प्रेमभावाचा असतो आणि त्यामुळे त्याचं जीवन तसंच सुंदर चाललेलं असतं. म्हणून मी माझे मावळे हे सर्वात महत्त्वाचं, की सर्व तू तुझे उगो आता, मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता. देव भक्त असे द्वैत. आता देव म्हणजे एखादं दिव्य स्वरूप म्हणतो आपण, अनंत स्वरूप, आणि दुसरा देव म्हणजे सद्गुरू. दोन गोष्टी आहेत. देवाचा भक्त तो देवाला देव वेगळा आणि मी वेगळा असं समजत असतो. म्हणजे देव म्हणजे आता दिव्य स्वरूप म्हटलं का, तर इथे कसं होतं, देव म्हणताना परंपरेने रामदेव, कृष्णदेव असं जे देवाची नावं घेऊन तो म्हणतो, तर तिथे तो वेगळेपण असतो, कारण ते रूप वेगळं, हे रूप वेगळं. पण हे प्रत्येक रूप चैतन्य स्वरूपाचंच आहे हे जर सतत म्हणत आलं की ते चैतन्य स्वरूपाचं रूप असलेलं ज्याला देव म्हणून आपण पूजत असू तोही ते चैतन्य स्वरूपच, आणि भक्त म्हणून जो पूजा करतो तोही चैतन्य स्वरूपच. हे एकत्व आहे. परत देवभक्त असे दिसायला दोन देहाच्या अपेक्षेत किंवा दोन वस्तुस्थितीच्या अपेक्षेत वेगळेपण आहे. सद्गुरू आणि शिष्य हे दोन देह आहेत आणि त्या दोन देहातून दोन जाणीव आहेत. त्या दोन जाणीवांचे विचार आचार करण्याची पद्धती वेगळ्या आहेत, ते द्वैत. पण ज्यावेळेला शिष्याच्या ठिकाणी मी सद्गुरूंचाच आहे हा भाव येतो आणि सद्गुरूकडे तर सतत त्याला आता आपलेपणानेच पाहत असतात, तेव्हा ते एक होतात. म्हणून देवभक्त असे द्वैत, अद्वैत नकडे. अद्वैत काय? दोघंही एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. सद्गुरू म्हटलं तरी ते चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे आणि शिष्य म्हटलं तरी ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. दोघांमध्ये फक्त ज्ञानाचा फरक आहे. म्हणून ते ज्ञान सद्गुरूंकडे जेव्हा शिष्याकडे परावर्तित होतं तेव्हा ते अद्वैताचं म्हणजे अद्वैताचं खंडन होत नाही. खंडन म्हणजे काय? आपल्याला द्वैत आहोत आपण करतो, आपण वेगळे आहोत असं सतत वाटतं. इथे सद्गुरूंच्या प्रती आपण सद्गुरूंचेच आहोत. ते कसं होईल सद्गुरूंचे? की ही जाणीव आहे आणि ती जाणीव एकच आहे. देह दोन, पण जाणीवा जर ज्ञानाने एक झाल्या की एकच होतात. सद्गुरूंचं ज्ञान ज्या जाणीव जे ज्ञान आहे तेच शिष्याच्या ठिकाणी तसंच ज्ञान प्रगट झालं तर दोन्ही एकच झालं, तर ते वेगळे काय राहिलं. म्हणून देवभक्त असे द्वैत, अद्वैत न खंडिता. म्हणजे त्याचं खंडन करताच आलं नाही पाहिजे की आपण वेगळ्या असं वाटताच कामा नये. आपण सद्गुरूंचेच आहोत आणि त्या सद्गुरूंचे आहोत किंवा त्या परमात्म्याचे आहोत, दोन्ही भाव धरता येतात आणि त्याप्रमाणे आपलं हे सगळं जीवन चाललं आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे देवभक्त असे द्वैत, अद्वैत न खंडिता, दाखवी देवा अनंता प्रार्थना. हे दाखव म्हणजे समजून घ्या. कोणाला? सर्वांना. तुम्हाला समजलं असा अर्थ असा नाही, आपल्याला पण प्रत्येकाला हे व्यवस्थित समजलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्ञानातून आपले विचार असं कसं पाहिलं पाहिजे. मग इथे परत जमलं की न जमलं कसं कळेल? आपलं आचरण चेक करा. प्रत्येकाशी बोलताना, प्रत्येकाशी वागताना, प्रत्येकाला पाहताना आपल्या मनात कसल्या भावना निर्माण होत आहेत. ह्या भावनामध्ये जर भेद दिसायला लागला तर आपल्याला लगेच सावध व्हायला पाहिजे की हे आपलं चुकतंय. इथे आपणच सुधारायचं आहे, दुसऱ्याच्या चुकायसाठी नाही. हे आपणच आपल्याला समजून घेण्यासाठी आहे. म्हणून दुसऱ्याने सांगितलं म्हणून आपण सुधारणार नाही. जोपर्यंत आपणच आपल्याला समजावून सांगू, आपणच आपल्यामध्ये हे ज्ञानाचं परिवर्तन व्हायला पाहिजे, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत अनुसंधान राहणार नाही आणि तोपर्यंत जीवनाचं कोडं सुटणार नाही. म्हणून जीवनाचं कोडं सुटवायला गेलं तर हे जर आचरणात नाही आलं तर हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं होईल. अरे सगळं झालं हो, पण एवढंच राहिलं तेच महत्त्वाचं असतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे सत्साधक म्हणून जो आपण म्हणतो, ह्या सत्साधकाच्या ठिकाणी हा सतत ही ज्ञान घेण्याची इच्छा तळमळ असली पाहिजे. आपल्या ठिकाणी देहभाव असल्यामुळे थोड्या वेळात आपल्याकडे ह्या निरनिराळ्या भावना निर्माण होणार. तो देवभाव दूर होईपर्यंत, मग देवभाव पहिला दूर झाला पाहिजे की आधी त्या भावना दूर झाल्या पाहिजेत? दोन्ही सायमल्टेनियसली होणार. इथे प्रयत्न करा, इथे साधना केली, इथे जरासं जाणीव कळलं की परत आचरण कसं आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे आपलंच निरीक्षण परीक्षण करता करता आपल्याला कळेल की आपल्याकडे आधी पूर्वीपेक्षा जरा चांगली सुधारणा आहे, पण आणखीन सुधारणा झाली पाहिजे. म्हणून ह्या सुधारणामध्ये
मंडेलांची एक गोष्ट सांगितली आहे. नेल्सन मंडेला साऊथ आफ्रिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्याच्या अगोदर ते किती वर्ष जेलमध्ये होते? 27 वर्ष असेल, आता मला नाही माहिती, पण असेल, ती गुगल म्हणतात 27 वर्ष. की 27 वर्ष ते राह, मग माझ्या मते 14 ते 15 वर्ष असतील, पण असतील 27. बरं, बरोबर आहे. तर 27 वर्ष ते तुरुंगातून आले आणि राष्ट्राध्यक्ष झाले डायरेक्ट. कारण त्या महात्मा गांधींचा अनुयायी करतो. म्हणजे महात्मा तिकडचे साऊथ आफ्रिकेचे महात्मा गांधी म्हटले जायचे. ते पण अहिंसेच्या अंगाने आंदोलन करत होते. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्याने हॉटेलमध्ये आपल्या मित्रांना पार्टी दिली होती आणि सगळे मिनिस्टर होते, चांगले मोठे मोठे सगळे. ते एकदा राष्ट्राध्यक्ष म्हटलं की त्यांचे सगळे मित्र पण असतील आणि ते बाकीचे लोक पण त्यांच्याबरोबर आलेले होते. तर एका कोपऱ्यामध्ये हॉटेलमध्ये एक माणूस बसलेला होता, तो पण आला होता हॉटेलमध्ये जेवायला. त्याने मंडेलाला बघितलं, त्यांनी त्याला दोघांना एकमेकाला बघितलं, तर त्याचे हात असे थरथरत होते, हात थरथरत होते. आणि म्हणजे एखादा माणूस घाबरलेला कसा असतो तशी त्यांची स्थिती होती. तर मंडेलाने बघितल्यानंतर ते आपल्या लोकांना सांगितलं त्याला पण आपल्या पार्टीत घ्या, त्याला पण आपल्याच बरोबर घ्या. सगळं घेतलंय, तो जेवला बिवला, पण तो शेवटपर्यंत इतका हे होता ना, घाबरल्यासारखा होता, हिरमुसलेला होता. तर मग त्याच्या मित्रांनी विचार, कोण आहे, ह्याला ओळखता का? म्हणजे हो, मी ओळखतो ना त्याला. म्हटलं कोण होता? मी जेलमध्ये होता, हा जेलर होता. आणि इतका यातना द्यायचा, मग इतने यातना, पण इतकं क्रौर्य होतं त्यावेळेस. ते यातना दिलेल्यावरती तो लघवी करायचा परत. म्हणजे माणसाची वृत्ती किती घसरलेली असते ते बघा. आणि हे राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे त्याला वाटलं आता माझी काय खैर नाही, म्हणून तो घाबरत होता. पण ह्यांनी मोठ्या मनाने त्याला माफ केलं. एवढा त्रास दिलेला असला, आपण असा कधी विचार मारला असताना त्याला जाऊन आधी थांब, आता मी राष्ट्राध्यक्ष झालो. कळलं? लक्षात घ्या, मनाचा मोठेपणा. मग महात्मा म्हणतात तरी मनाचा मोठेपणा ज्या होतो की माफ करता आलं पाहिजे आपल्याला. आणि त्यांना त्याच्याबद्दल राग नव्हता, काय नव्हतं, त्यावेळेस झालं ते झालं. आता ते नाहीये. कळलं? म्हणून त्या माणसाला भीती वाटत होती की बाबा हा आता माझं काय खरं नाही, आता ह्याने मला बघितलं तर. पण त्याने त्याला उलट पार्टीमध्ये घेतलं, त्याला कोणालाही त्याच्याबद्दल काही म्हटलं नाही आणि आपलेपणाने त्यांना स्वीकार केला. हा मनाचा मोठेपणा आपल्याला धरता आला पाहिजे की ते माफ करायचं. आणि माफ कुठपर्यंत करायचं? प्रत्येक माणूस चुकत असतो का चुकी असते का नसते असं पण नाही. आपणच कल्पना, हा माणूस चुकला, हा माणूस बरोबर आहे असं पण ठरवत असतो बऱ्याच वेळेला. ते ह्या गोष्टीच आपल्याकडनं दूर गेल्या पाहिजेत की इथे सर्व जे आहे ते चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून हे जे अनुसंधान आहे हे शिवधनुष्य आहे. रावणाला पण जे उचलता आलं नाही, पण ज्याच्याकडे अहंकार आहे त्याला ते उचलता येणार नाही. हे शिवधनुष्य आहे, तिथे प्रभू रामचंद्रच व्हायला लागतात तर ते होणार. आणि म्हणून जितकं सोपं आहे, जितकं पवित्र आहे, जितकं मंगलदायी आहे, तितकंच ते मीपणा कमी जसे ते होणार नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणून आपल्याला आपल्याकडचा मीपणा कमी करायचा आहे. आपल्याकडच्या ज्या दुजेपणा आहे तो कमी व्हायला पाहिजे. आपल्याकडे ज्या निर्णय भावना उमटतात, म्हणून काम क्रोधाधिक थारा मिळूनच्या अंतरी म्हटलंय, ते सत्य त्यांनी दिलेलं आहे. म्हणून हे स्वरूपानंदांनी लिहिलेलं आहे. स्वरूपानंद म्हणजे त्यांना त्यांचे शिष्य काय म्हणतात? परमहंस सद्गुरू. असं आपण सद्गुरू वामनराव पै म्हणतो ना आपल्या सद्गुरूंना. त्यांचे शिष्य त्यांना परमहंस सद्गुरू स्वरूपानंद महाराज की जय म्हणतात. परमहंस म्हणजे ही, आता कसं असतं, आता प्रत्येकाच्या भावना आहेत, श्रद्धा आहेत, त्याप्रमाणे परमहंस म्हणजे हंस जसा सतत त्या हंसाकडे कसं पाणी आणि दूध बाजूला करतो असं म्हणतात. ती कल्पना आहे. आता खरोखर हंसाला ठेवून बघायला पाहिजे पाणी दूध बाजूला करतो का, पण ते म्हणतात ते मान्य करा. पण परमहंस म्हणजे जाणीव आणि जे दृश्य जगत ह्याच्यातला फरक त्याच्याकडे सहज असतो, त्याला म्हणतात परमहंस. की दिव्यत्वाच्या भावातून हे सहजपणे ते पाहतात, म्हणून त्यांना परमहंस असं म्हटलं जातं. परमहंस ही उच्च पदवी आहे. जसं सद्गुरू ही पदवीच आहे. पदवी म्हणजे ह्या शुद्धीकरणातून प्राप्त झालेली पदवी आहे. तसंच परमहंस ही सुद्धा पदवी कोण बाहेरून देत नाहीये. तिथे लोक त्यांच्या जवळच्या शिष्यांना त्याच्यामधला जो बदल कळतो आणि त्या बदलातून ते त्या पद्धतीने भावना दर्शवतात. ती भावना दर्शवण्याची एक तो शब्द आहे.
आणि त्यामुळे ह्या सद्भावनेचा किंवा त्या एखाद्याबद्दल आदर व्यक्त करणं, पारमार्थिक किंवा त्या एखाद्याबद्दल आदर व्यक्त करणं पारमार्थिक ह्याच्यामध्ये अभ्यास करताना, त्यावेळेला आपण जसं आता म्हणतो की सगळेजण आहे ते पहिले सत्शिष्य असतो, नंतर तो सत्साधक व्हायला पाहिजे. सत्साधक म्हटलं की नंतर त्याची आणखी प्रगती जशी होईल तसे ते सद्गुरुपद आहे, मग परमहंसपद आहे. अशा ह्या डिग्रीज जरी शिक्षणासारख्या डिग्रीज नाही, ते आचरणातून त्या आपोआप ते प्रगट होतात. आणि म्हणून हे सगळं जाणीवेचं शुद्धीकरणाचं शास्त्र आहे. ह्या जाणीवेचं शुद्धीकरण झाल्याशिवाय ह्या जाणीवेमध्ये जी प्रगल्भता ती प्रगट होत नाही, प्रज्ञाशक्ती आहे ती प्रगट होत नाही. आणि म्हणून हा अभ्यास आपल्याला सद्गुरूंच्याच मार्गदर्शनाखाली करावा लागतो. आणि हा अभ्यास करताना सद्गुरूंचं ज्ञान सतत आपल्याकडे त्याचा कस लावता आला पाहिजे. त्या ज्ञानाबरोबर आपण वागतो की नाही वागत, हे जेव्हा होईल तेव्हा हे सगळं अनुसंधान आपल्याकडे होईल. म्हणून खूप सोपं आहे, पण बदललं नाही तर खूप कठीण आहे. बदलायची इच्छा असेल तर सोपं आहे, बदलायची इच्छा नसेल तर अवघड. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे आपल्याला, आणि त्या पद्धतीने आपल्या ठिकाणी आपल्याला बदल घडवायचा आहे. आपल्याला आपण कितीही चांगलं म्हटलं, आपण चांगलं म्हणजे लोकांनी पण चांगलं म्हटलं पाहिजे. लोकांनी चांगलं कधी म्हणतील? आपल्या आचरणामुळे. लक्षात घ्या. मग काही वेळा आपण चांगले वागतो ते चांगलं म्हणतात, काही वेळा आपण वेडवाकडं वागतो वेडवाकडं म्हणतात. पण त्याहीपेक्षा आपल्या प्रत्येक आचरणामध्ये आपलं इतकं लक्ष असलं पाहिजे की त्याच्यातून आपण सतत सत्कर्मच होत आहे ना आपलं, की कोणाला दुखवत नाही ना. आपल्या नुसत्या बोलण्यातून, देहबोलीतून, विचारातून, आचरणातून कोणाबद्दलही अनिष्ट चिंतन आपल्याकडे असता कामा नये. आणि सर्वांचं भलं व्हावं हाच विचार असला पाहिजे. आणि हे जेव्हा होईल ना तेव्हा हे सगळं अनुसंधान आपल्याकडे सतत होईल. म्हणून साधना आहे, आणि लोकांत साधना तेवढीच किती महत्त्वाची ती सांगितली. एकांत साधनेचा अभ्यास करता येतो, लोकांत साधनेचा अभ्यास आपणच करता करता आपल्याला शिकावा लागेल. सद्गुरूंचं मार्गदर्शन असेल, पण प्रत्येकाला त्याने स्वतः करायचं आहे. एकांत साधना असं करा असं करा असं करा सगळं सांगून ते बसवता येतं, नाही जमलं तरी ते थोडं थोडं जमतं. लोकांत साधना सांगितल्यानंतर आपण कसं करायचं हे आपणच ठरवायचं आहे. तिथे परत प्रत्येक मार्गदर्शन आहे, पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल जे करायचं ते साधकानेच करायचं. म्हणून हे ज्ञान जोपर्यंत आत्मसात होत नाही तोपर्यंत ते झालेलं नाही, त्याचा परिणाम होणार नाही. ते आत्मसात होऊन आपल्याला आचरणात जेव्हा प्रगट होईल त्याच वेळेला खरं ते सर्किट कंप्लीट झालं. इलेक्ट्रिसिटी सर्किटमध्ये लाईट पेटते की नाही, तसं ह्या ज्ञानाचं सर्किट कंप्लीट झालं होईल कधी? आचरण सुरू झालं तर. मग तो ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पडायला लागेल, त्याच्यामुळेच लोकांचं भलं होईल, कल्याण ह्याही गोष्टी. म्हणून आपल्यामुळे सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे. आपल्यामुळे कोणाचे मन दुखवता कामा नये की कोणाला दुःख देता कामा, इथे आपण सावध राहिलं पाहिजे. कारण आपण एकाच स्वरूपाची सगळी रूपं आहोत, हे सतत लक्षात ठेवा. एकाच चैतन्य स्वरूपाची सगळी रूपं आहेत. किती आपल्याकडे भेदभाव आपण धरतो, पण तो भेदभाव खरा नाही आहे. म्हणून प्रत्येक माणूस हा चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, हे पुन्हा 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 आपल्या चिंतनात घेता आलं पाहिजे. म्हणून अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी, हे वाक्य फार महत्त्वाचं. अखंडित असलं पाहिजे चित्तामध्ये की सर्व एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. मग बघण्याची दृष्टीच बदलते. बघण्याची दृष्टी आपली का बिघडते? कारण आपण तसं बघत नाही. पटकन आपल्याकडे निरनिळ्या भावना ज्या निर्माण होतात त्या दुजेपणातून होतात, आणि त्या दुजेपणातून झालं की तिथे मग वेगळ्या वेगळ्या विकार तिथे निर्माण होतात. म्हणून सुधारायचं कोणी? आपण सुधारायचं. जग नंतर सुधारेल, पहिला आपण. म्हणून आपल्याला सुधारायचं आहे, आपल्याला सुधारायचं, आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणून अनुसंधानाचा जो अभ्यास आपण करतो त्यात हे महत्त्वाचं आहे की ही प्रार्थना नेहमी आपण म्हणायची. का म्हणायची? हे सगळं आपल्या लक्षात येण्यासाठी. प्रार्थना का म्हणायची? की जे स्वरूपानंदांनी सांगितलं, कारण स्वरूपानंद सतत अनुसंधानात असायचे, आणि त्यांनी ते मागणं मागितलेलं आहे की ते मागणं स्वतःसाठी मागितलं नाही, प्रत्येक साधकाने स्वतःसाठी मागावं ह्यासाठी लिहिलेलं आहे. कळलं? स्वरूपानंदाने लिहिलं म्हणजे ते साधकांना मार्गदर्शन व्हावं म्हणूनच लिहिलेलं आहे. म्हणून हे सतत आपल्या लक्षात आलं पाहिजे.